जम्मू, पंजाब आणि गुजरातमध्ये पाडलेले अनेक ड्रोन्स ज्या 3 क्षेपणास्त्रांचा वापर करून पाडण्यात आले त्यांची माहिती घेऊया। ही सर्व माहिती पब्लिकली अवेलेबल आहे म्हणून शेअर करतेय। आकाश मिसाईल ही एक इंडियन मेड मिसाईल आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही क्षेपणास्त्र एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे। 2007 मध्ये भारतीय वायुसेनेने 1200 कोटींची पहिली ऑर्डर दिली। 2015 मध्ये हे क्षेपणास्त्र भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आलं। हे क्षेपणास्त्र बनवण्यासाठी DRDO यांच्यासह 3 कंपन्यांचा सहभाग होता। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्याने रडार आणि कमांड सिस्टीम डेव्हलप केली, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्यांनी मिसाईल बनवल्या आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज अँड प्रायव्हेट इंडस्ट्री ज्यांनी उर्वरित साधने बनवली। या एका क्षेपणास्त्राची किंमत ही 5 ते 7 कोटींच्या दरम्यान आहे। आकाशची रेंज ही 45 ते 70 किलोमीटर असून एकाच वेळी अनेक हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता बाळगते। तसंच आकाश NG व्हेरियंट या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी केल्यावर हे निष्पन्न झालं। 60 किलो वजनाच्या उच्च स्फोटक वॉरहेडने सुसज्ज असून कमी उंचीवर उडणारं ड्रोन आणि लपून असलेल्या दारुगोळ्यांविरुद्ध अडथळा निर्माण करण्यास उपयुक्त आहे। दुसरं म्हणजे MRSAM ला बराक 7 या नावाने देखील ओळखलं जातं। हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे। मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र 70 ते 100 किलोमीटर पर्यंत हवाई संरक्षण वाढवतं। तसंच हायस्पीड हवाई धोक्यांविरुद्ध एक शक्तिशाली ढाल प्रदान करतं। MRSAM हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे। या एका MRSAM ची किंमत ही लगभग 20 ते 30 करोड रुपयांपर्यंत आहे। मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये 29.6 अब्ज रुपयांची डील झाली होती। हा भारताचा मेड इन इंडियाचा एक भाग म्हणून चर्चेत आला। भारतीय संरक्षण मंत्रालयाने हा करार देशाच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असं सांगण्यात आलं। तिसरं आहे हे ZU-23। हे सोव्हिएत युनियन या देशाच्या बनावटीचं असून 2018 मध्ये भारताने शेवटच्या टप्प्यातील हवाई हल्ल्यावरील नियंत्रणासाठी ZU-23 या क्षेपणास्त्राचा वापर केला, ज्याची रेंज ही 2-3 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी प्रभावी ठरली। मात्र ही तोफ जुनी असून या कमी उंचीवरून येणाऱ्या ड्रोनला निष्क्रिय करण्यात अत्यंत परिणामकारक आणि किफायतशीर ठरली। जम्मू, पंजाब आणि गुजरातमध्ये पाडलेले अनेक ड्रोन्स या 3 क्षेपणास्त्रांचा वापर करूनच पाडण्यात आले असल्याची माहिती आहे। या व्यतिरिक्त अजून एक क्षेपणास्त्र आहे स्काल्प क्रूज मिसाईल। हे मिसाईल युरोपियन बनावटीचं असून त्याची 450 किलोमीटर पर्यंत रेंज आहे। हे क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळेस आणि कोणत्याही हवामानात वापरता येतं। याची 450 किलो वजनी वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे। बंकर, दारुगोळ्यांची गोदामं किंवा मजबूत रचना असलेली अड्डे नष्ट करण्याची क्षमता हे बाळगतं। हे मिसाईल कमीत कमी उंचीवरून असल्यानं रडारला सहजपणे सापडत नाही। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।